क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चासनडी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात संपन्न। कोपरगाव तालुक्यातील चासनडी येथील बुद्धविहारामध्ये जयंती उत्सव साजरा करण्यात आला। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा उद्योजक विनोद भाऊ अहिरे होते। सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। मान्यवरांचे सत्कार समारंभ करून आलेल्या मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रबोधनपर भाषण केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर धेनक यांनी केले। या जयंतीच्या निमित्ताने आधार फाउंडेशन, मायभूमी फाउंडेशन तसेच संभाजी महाराज फाउंडेशनच्या वतीने नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न करण्यात आले होते। या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक, भीमसैनिक संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बघूया सविस्तर वृत्तांत मान्यवरांच्या शब्दात। कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने चासनळी येथे चासनळी गावातील सर्व नागरिक तसेच आधार फाउंडेशन, छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने नेत्र तपासणी शिबिर तुलसी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्याविषयी ज्या काही समस्या असतात, निरनिराळ्या लोकांना या ठिकाणी आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करण्याचं काम भविष्यामध्ये आधार फाउंडेशन व छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात येणार आहे। महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज चासनळी गावामध्ये संपन्न झालेली आहे आणि या कार्यक्रमासाठी चासनळी आणि चासनळी पंचक्रोशीतील नागरिक बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। सर्वांचे मी आभार मानतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे अथंग आहेत। मी मगाशी इथंच बोलून गेलो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वैयक्तिक ग्रंथसंपदा 50,000 पुस्तकांचा साठा त्यांच्या लायब्ररीमध्ये होता आणि वैयक्तिक स्वरूपात होता। अशा विचाराचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षित, ज्यांचं शिक्षण थायलंडमध्ये झालं, इंग्लंडमध्ये झालं, आधी जर्मनी आदी देशांमध्ये झालं आणि असे विचार घेऊन डॉक्टर बाबासाहेबांनी 72 डिग्र्या या भारत देशामध्ये राहून सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीनं मिळवल्या। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।